माझ्याकडनं आज थोडंसं इडलीचं पीठ उरलं होतं, मी इडल्या बनवलं. तर म्हणलं आता जास्त इडले चालते, थोडंसं वेगळा नाश्ता बनवते मुलांसाठी. त्यामुळे मी त्याच्यात टाकले चिमूटभरची हळद, 1 चमच तेल टाकायचे आणि याला छान आपण मिक्स करून घेऊया. हे पहा व्यवस्थित मिक्स झाले. आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार त्याला. त्या भांड्याला तेल लावून घेऊया. वेगळ्या भांड्याला तेल लावून घेतलं आपण छानपैकी असं. याच्यात टाकूया आपण पूर्ण बॅटर आपलं. आता याला आपण स्टीम करायला मांडू. मी कढईमध्ये एक स्टँड मांडले, त्याच्यात थोडं पाणी टाकले. पाण्याला उकळी आली की याच्यात मांडायचं आपल्याला आणि याला झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं ठेवू. त्यानंतर आपण चेक करूया. गॅसची फ्लेम लोच ठेवली मी, त्यामुळे 10-15 मिनटं ठेवले. हे बघा छान असं स्टीम झाले. आता कट करून घेतले बघा. एकदम झटपट असा आणि वेगळ्या प्रकारचा थोडा नाश्ता. हा तुम्ही हवं तर याला तडका देऊ शकता आपल्या ढोकळ्यासारखा. हे आता असं चटणी बरोबर एन्जॉय करा.